मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे समीर खैरे ब्लॉग. मित्रांनो, माझं नाव समीर विश्वास खैरे आणि सध्या मी आहे अंधेरी स्टेशनला. आणि अंधेरी स्टेशनवरून सध्या मी चाललो आहे मरीन लाईन्सला. मरीन लाईन्सला जाण्याचं कारण म्हणजे आज आपली टीम इंडिया जी आहे ती जिंकून येत आहे आपल्या मुंबईमध्ये आणि त्यांच्या सर्वांचं आपण स्वागत करत आहोत. तर खूप जण असतील तिथे आणि आजचा जो व्लॉग आहे तो पूर्ण टीम इंडियाच्या विजय रॅली जे परेड आहे ते निघणार आहे, तर त्याचा असेल. तर तुम्ही सोबत राहा माझ्याबरोबर. माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आता मी सध्या इथून अंधेरीवरून चाललो आहे मरीन लाईन्सला आणि तिथून मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडेपर्यंत हा विजय रॅली असेल, विजय परेड असेल. तर तुम्ही सोबत राहा. पूर्ण एकूण एक गोष्ट मी दाखवायचा प्रयत्न करेल, दाखवेल. तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांना दिसला पाहिजे. तर धन्यवाद. तर चालूया आपण आता अंधेरी स्टेशनवरून मरीन लाईन्सला जाणार, मग तिथून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम. मित्रांनो, मी सध्या अंधेरी स्टेशनला तिकीट बुकिंगवरती आहे, पण इथे रश एवढा आहे की सगळे जण चाललेले आहेत मरीन लाईन्सला आणि चर्चगेटला. भरपूर रश आहे इथे तिकीट काउंटरसाठी आणि सगळेजण चालले टीम इंडियाला चेअर करायला. मित्रांनो नमस्कार. पूर्ण पाऊस पडलेला आहे मरीन ड्राईव्हला आणि बघा ही आपली सगळी पब्लिक आहे आणि एवढा क्राऊड आलेला आहे इकडे, तुम्ही विचार नाही करू शकत. हे बघा फुल भरपूर क्राऊड आहे, सगळे चेअर करायला आले. आता थोड्याच वेळात टीम इंडिया येईल, मी पूर्ण व्लॉग तुम्हाला दाखवेल, तुम्ही सोबत राहा माझ्याबरोबर. बघा क्राऊड बघा फुल धमालमध्ये. फुल ऑन खूप जण आलेले, खूप क्राऊड आहे आणि वानखेडे ऑलरेडी भरलेला आहे आणि या क्राऊडमध्ये आता टीम इंडिया येणार आहे, त्यांना सगळे चेअर करायला आलेले आहेत. पोलीस देखील आहेत. तर आता सध्या आम्ही मरीन ड्राईव्हवरून टुवर्ड्स वानखेडे साईडला चालत जातोय, कारण जी विजय परेड आहे ती निघणार आहे नरिमन पॉईंटपासून आणि इकडून मरीन ड्राईव्हवरून युटर्न मारून वानखेडेत जाणार आहे. तर हे बघा क्राऊड बघा, सगळा क्राऊड चाललाय त्या साईडला. आपल्या टीम इंडियाची वाट बघतोय की लवकरात लवकर येतील आणि आम्ही सगळे त्यांना चेअर करू आणि एक झलक त्यांना आम्ही बघू. सगळीकडे क्राऊडच क्राऊड आहे. तर मित्रांनो सध्या फुल पब्लिक आहे मरीन ड्राईव्हला आणि आम्ही लोक चाललोय आता टुवर्ड्स वानखेडे साईडला आणि आपली जी रॅली आहे विजय रॅली ती निघणार आहे नरिमन पॉईंट पासून. तर मित्रांनो माहोल बघा फुल ऑन मध्ये. तर मित्रांनो या बसमध्येच टीम इंडिया येणार आहे.
पब्लिक आहे आणि प्रफुल आहे. प्रफुल काय बोलतोस तू? आपण इंडिया मस्त मॅच जिंकलेली आहे आणि तू काय बोलशील? आपण जवळजवळ 2011 नंतर आता जिंकलो आपण. 2007 नंतर T20चा वर्ल्ड कप आता जिंकलोय. तर तू काय बोलशील? खूप अभिनंदन. आणि काय बोलशील? रोहित शर्मा, विराट कोहली यांचा लास्ट वर्ल्ड कप आहे. तू काय बोलशील? अजून काय नाही बोलू शकत. त्यांच्या हातात ट्रॉफी असेल हीच मोठी गोष्ट आहे. अच्छा व्हेरी गुड व्हेरी गुड. थँक्यू. तर मित्रांनो आपला मित्र होता प्रफुल करून त्यांनी त्याचा व्यक्त केलेलं आहे मन. तर असेच आपण इंटरव्ह्यू थोडेफार घेऊन तुम्हाला दाखवतो. मित्रांनो माझ्याकडे काहीतरी समर्थक आहेत. हे बघा हे माझे इंडियाचे समर्थक. आप क्या बोलते हो? इंडिया वर्ल्ड कप जीत गई है 2007 के बाद, आज जीती 2024 में. तो आपको क्या लग रहा है? क्या फीलिंग हो रहा है? ये जीतना ही था इंडिया को भाई. ऑस्ट्रेलिया को हराने का था कि नहीं? जीतने का रोहित शर्मा के लिए था यार. ये तो एकदम रोहित विराट के लिए चाहिए था. तो रोहित और विराट का ये लास्ट वर्ल्ड कप है, तो आप क्या कहोगे? इसके बाद रोहित और विराट को हम बहुत मिस करेंगे. अरे लास्ट कैसे चैंपियंस भी जीतेगा. T20 का वर्ल्ड कप लास्ट है, तो इसमें हम लोग मिस करेंगे. विराट कोहली को पहला रहेंगे. रोहित शर्मा देश के लिए बहुत किया है. दो करेक्ट. और क्या आप मतलब अभी इतना क्राउड है, अभी क्या प्लान है आपका? क्या करने वाले? फुल ऑन अपना टीम जब आएगा तभी आप लोग क्या करने वाले? एक बार रोहित शर्मा को देखना है. ओके वही मोटिव है. चलो ठीक आहे. थँक्यू सो मच. तर मित्रांनो बघताय तुम्ही असा क्राऊड आले आणि क्राऊड आपल्याला मस्तपैकी फुल एन्जॉय करतोय सगळीकडे. आणि त्या ठिकाणी तुम्ही पण करा एन्जॉय आणि तुम्ही पण या. सध्या इंडियन टीम बाहेर आलेली आहे. जवळजवळ 4:30-4:15ला आम्ही आलेलो आणि आता वाजलेले आहेत आणि आता वाजलेले 8:15 आणि इंडियन टीम आलेली आहे. कोणतरी असतील. पब्लिक बघताय तुम्ही. लाईनीच्या मागे
मित्रांनो सध्या मी आहे इकडे आपला मरीन लाईन्सला. आजचा ब्लॉग हा कसा वाटला हा नक्की मला सांगा. माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि आजचा हा इंडियन विनिंग T20 वर्ल्ड कपची जर्नी आणि परेड कशी वाटली ही नक्की मला सांगा. माझा ब्लॉग नक्की विसरू नका शेअर करायला. आणि आवडला तर नक्की शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो सोबत राहा माझ्याबरोबर. असाच नवीन एकदा पुन्हा ब्लॉग घेऊन येईल मी. तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.